प्रथम उत्तम अशी साऊंड सिस्टीम. खरोखरच साऊंड चांगला नसेल तर आम्ही किती मोमेंट होतो तिथं काही एक उपयोग नाही, कारण तुमच्यापर्यंत आवाज जाऊच नाही. म्हणून आज खरोखरच उत्तम अशी साऊंड सिस्टीम लावलेली आहे. त्यांचे माझ्या भजन मंडळाच्या वतीने आपला आभार मानतो. त्यांच्यासाठी एक जोरदार टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी आपले युट्यूबर्स चंद्रकांत आसम साहेब, पोलीस रिटायर्ड, पोलीसमध्ये सेवा करून आता भजनाची सेवा करतायत. बघा, खरोखर लोकांपर्यंत आमचं भजन पोहोचवणं हे पुण्याचं काम ते करतायत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार आभार, त्यांचे सुद्धा आभार मानतो. जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आमचे गावडे साहेब, त्यांचे सुद्धा लाख लाख आभार. तसेच आमचे विठ्ठल सानेकर चंदवड गावचे, भजनाची प्रचंड आवड असलेले, भजनी भुवन असून भजनी कलावंतांना स्टेज देणारे आणि कुठेही भजन असतं डबलवाडी असली तरी जाणारे आमचे विठ्ठल सानेकर यांचे सुद्धा लाख लाख आभार मानतो. माझं भाजू तन्मय बाजू बसला त्याचं सुद्धा आभार मानतोय. प्रथम भजनाला सुरुवात करण्याआधी बघा, भजन म्हणजे काय? भ म्हणजे भजा, ज म्हणजे जपा, न म्हणजे नमा. आणि आपण सुरुवात करतो ती रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी या नामाने बघा, आपला जेव्हा जन्म होतो, आपला बारसा होतो, तेव्हा सुद्धा आम्ही भजन ठेवतो. अगदी थोडासा कमी झाला पण असता, तेव्हा सुद्धा रामकृष्ण हरी सुरुवात होता ती शेवटपर्यंत आम्ही गेलो तर सुद्धा रामकृष्ण हरीच असता. बघा, जे रामकृष्ण हरी या नावाला किती महत्व आहे बघा. आणि हे भजन, भजन कीर्तन म्हणजे किती ही पुण्यवान गोष्ट आहे. कारण या कीर्तनाने नामदेव महाराजांनी आपलं कीर्तन करून अख्खं देऊळ फिरवलंय. बघा, एवढी या कीर्तनात ताकद आहे, भजनात ताकद आहे, नामस्मरणात ताकद आहे. औंढ्या नामनाथ मंदिरात नामदेव महाराजांचं कीर्तन होतं, पण तिथे काही नतगोष्ट जे का भजन नको असतात ते होते, असतच सुद्धा काही. आणि त्यांनी कीर्तन होतं तेवढं असं सांगितलं नाही म्हणजे नाही. आणि तुमचा काय करूचा असा तर देवाच्या मागे जाऊन करा म्हणून सांगितलं. नामदेव महाराजांनी नम्रतेने मान्य केलेली आणि मंदिराच्या मागच्या बाजू कीर्तन चालू केलेले. काय चमत्कार झाला बघा. परमेश्वराची किती ताकद आहे या कीर्तनात, ती भजनात. अख्खं देऊळ फिरलं बघा त्या कीर्तनाने. आणि नामदेव महाराजांनी जी नम्रता घेतली, त्या नम्रतेने मागे जाऊन कीर्तन केलं आणि कीर्तनाने देऊळ केलं होतं बघा. म्हणून बुवा, नम्रतेने जग जिंकता येतात, भांडण काही म्हणत नाही. आपण जा भांडण सगळा लांबपर्यंत पोचताना आणि त्या शेवटपर्यंत नव्हता. म्हणून वाईट काय बोलायचं नाही, चांगलं बोलायचं. माझ्या सगळ्या आया बहिणी आहेत, बरंच काय सांगायचं, वेळ कमी आहे, जेवढं मिळेल तेवढं सांगणार आहे. उत्तम भजनाला सुरुवात करतोय. या ठिकाणी आमचे काशीनाथ शिंदे, सॉरी नाव घ्यायला विसरलो, कर्ज करून आले, त्यांचे सुद्धा आभार मानतो.
उगवला चंद्र उगवेला उगवला उगवेला उगवला चंद्र उगवेला उगवला चंद्र उगवेला ममरुदई हरिया ममरुदई 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 हरिया उसळला उगवला चंद्र उगवेला उगवला चंद्र उगवेला उगवला चंद्र उगवेला एक शिवाजी महाराजांचा छंद परत सादर करण्याचा प्रयत्न करतोय. कवी कलश यांनी त्यांची बांधणी केलेली आहे. एक 4 ओळी शिवाजी महाराजांचा इतिहास कसा होता, लढाईच्या वेळी ते कसं वातावरण कसं असायचं, कसं चालायचं, ते थोडक्या छंदामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो.
मी रामाला मागा मग साने हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी राजा राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सगळं सांग सगळं सांग राजा हरी सानी हरी रामा मी रामाला मागा मग सानी हरी सानी हरी रामा मी रामाला मागा मग सानी हरी सानी हरी रामा मी रामाला मागा मग सानी हरी Ram
Hare